हे बघा, आज मी बनवणार आहे कांदा खोबऱ्याचा मसाला. झणझणीत भाजीसाठी. भाजी पण एकदम जबरदस्त, ते पण आमच्या गावाच्या पद्धतीने. आज आपण बनवणार आहे आपल्या सर्व लाडक्या भाज्याचा जीव म्हणजे खमंग कांदा खोबऱ्याचा मसाला आणि झणझणीत लसणाचा पेस्ट. सर्वात आधी आपल्या लाडक्या तिखट मिरच्या कापून घेतल्या, सोबतच लसण सुद्धा निवडून घेतला. हा आपला लढवणारा कांदा, जेवणात नसला तर जेवणाला राम राम म्हणणारा हा कांदा. आणि सर्वात शेवटी हे आपलं लाडकं सुकं खोबरं. हे बघा, मी हे सर्व कट करून ठेवलं. मी घेतली लोखंडी कढई. आता यामध्ये आपण मसाला भाजून. कढईमध्ये भाजी बनवली तर लोखंडाची पावर आणि भाजीची चव दोन्ही दुप्पट होते. सगळ्यात आधी आपण यात टाकूया आपलं खोबरं. महत्त्वाची टीप, खोबरं भाजताना घाई अजिबात करायची नाही, नाहीतर खोबरं करपेल आणि सर्व मसाला कडू होणार. एकदम मंद आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचं. हा बघा, या पद्धतीने कलर आला पाहिजे. आता हे भाजलेलं खोबरं आपण काढू एका प्लेटमध्ये. खोबरं थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं. आता बारी आली आपल्या कांद्याची. त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून आपला चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान मऊ आणि मस्त कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा. खरं सांगायचं तर कांदा कच्चा राहिला तर भाजी गोड लागेल. थंड झालेलं खोबरं आधी मिक्सरला फिरवून घेऊ. इथे घ्या सर्वात महत्त्वाची टीप, खोबऱ्याची पेस्ट करताना ते एकदम बारीक आणि तेल सुटेपर्यंत फिरवायची आणि थोडं थोडं थांबू फिरवायचं. त्यामुळे मिक्सर खराब होणार नाही आणि पेस्टही एकदम बारीक होणार. तेल सुटलेली खोबऱ्याची पेस्ट बनवली तर जेव्हा भाजीला हा मसाला टाकला तर तेव्हा भाजीला असा दाटपणा आणि चव येणार आणि शेजाऱ्यांसुद्धा विचारणार, आज काय भाजीला स्पेशल बनवलं. जेव्हा आपल्याला खोबरं बारीक करायचं असेल तेव्हा खोबरं आपल्याला सुरुवातीला थोडं जाडं होणार. 2 ते 3 वेळा फिरवून घ्यावं लागणार. मग नंतर शेवटून त्याला थोडं तेल सुटायला सुरुवात होणार. तेव्हा समजायचं आपलं खोबऱ्याचा पेस्ट तयार झाला. हा खोबऱ्याचा पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता नंबर आहे आपल्या लसूण आणि मिरचीच्या पेस्टचा. लसूण आणि मिरचीचं कॉम्बिनेशन म्हणजे काय सांगू. हे तोंडात गेले की एकदम झोप उडते आणि हुशारी अंगावर येते. ही पेस्ट भाजीची चव आणि तिखटपणा एकदम परफेक्ट करते. ही सुद्धा मिक्सरला बारीक वाटून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आता शेवटी आपल्या कढईतला कांदा पण थंड झाला. या कांद्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि छान बारीक वाटून घ्यायचं. तर मंडळी, हे बघा, आपली तिन्ही सामग्री तयार. खोबऱ्याचा मसाला, लसूण मिरचीची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट. हा मसाला एकदा बनवला तर कोणतीही भाजी धाबा स्टाईल होणार. आता कोणतीही भाजी या मसाल्याने कशी बनवायची पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगते. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.